नागपूर जिल्ह्यातील बहुचर्चित बोगस शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी आणखी एक मोठा खुलासा समोर आलाय। या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने नागपूर विभागाच्या तत्कालीन शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना संभाजीनगर येथून अटक केली आहे। या अटकेनंतर शिक्षण विभागाशी संबंधित अटक करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे। SITचे प्रमुख आणि पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार बोगस शिक्षक भरतीचा हा प्रकार 2010 पासून सुरू असल्याचं तपासात स्पष्ट झालंय। या कालावधीमध्ये सुमारे 1000 शिक्षकांच्या नियुक्त्या नागपूर जिल्ह्यात करण्यात आल्या। त्यातील केवळ 350 नियुक्त्या रीतसर प्रक्रिया पूर्ण करून झाल्याचं समोर आलंय। उर्वरित 650 शिक्षकांच्या नियुक्त्या प्रक्रियेविना बोगसपणे करण्यात आल्या। त्यांना शालार्थ ID दिले गेले आणि त्या आधारे वेतनही सुरू करण्यात आले। या बोगस शालार्थ ID आणि नियुक्त्यांमुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचं समोर आलंय। शिक्षण खात्यातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगमताने हे ID तयार केले। त्यामध्ये तत्कालीन क्लर्क, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा संशय पोलीस तपासात व्यक्त करण्यात आलाय। या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी आणि शिक्षकांच्या वेतन विभागाचा अधीक्षक निलेश वाघमारे सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे। त्याला अटक झाल्यास आणखी महत्त्वाचे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे, असंही पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी स्पष्ट केलंय। याच्यामध्ये आपण जे SIT मार्फतीने या ठिकाणी 2 गुन्ह्याचे जे गुन्हे दाखल झालेले सदर आणि सायबर पोलीस स्टेशनला, त्याच्या अंतर्गत आतापर्यंत आपण 15 लोकांना अटक करण्यात आले आहे। सध्या आमच्याकडे जे तत्कालीन शिक्षणाधिकारी चिंतामणी वंजारे होते यांनाही आम्ही अटक करून 29 पर्यंत त्यांना कोर्टाने PCR रिमांड दिलेला आहे। त्यानंतर आम्ही काल वैशाली जामदार यांनाही, जे डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन औरंगाबाद आहेत, यांनाही काल आम्ही ट्रान्झिट वॉरंट घेऊन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। त्यांनाही आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करून आणि त्यांच्या संबंधित जो काय त्यांचा निष्पन्न रोल त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करू। सर, वैशाली जामदार तुम्हाला प्रतिसाद देत नव्हता, तुम्ही अनेक वेळा त्यांना नोटिसेस बजावला होता अशी देखील माहिती आहे, त्यामुळे तिकडे जाऊन त्यांना अटक करावी। त्याच्यामध्ये आम्ही जो सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली होती। त्यांनी त्या ठिकाणी एक कारण कळवलं होतं की सध्या मला येता येणार नाही आहे। नंतर आम्हाला ज्या सायबरच्या गुन्ह्यामध्ये पुन्हा आम्हाला त्यांचा रोल निष्पन्न झाला, त्यांच्या कार्यकाळात काही शालार्थ ID या ठिकाणी तयार झाल्याचं निष्पन्न झालं आणि म्हणून त्यांना आम्ही काल अटक करण्यात आलेली आहे। कसा त्यांचा रोल कसा होता आणि किती शालार्थ ID साठी किती कालावधी? त्याच्यामध्ये जो काही कालावधी आम्ही 2010 पासून या ठिकाणी आम्हाला जी काही माहिती प्राप्त झाली होती त्या ठिकाणी तत्कालीन त्या ठिकाणचे अधीक्षक पाटील यांनी FIR दाखल केली होती। त्यांच्या स्क्रुटिनी समितीपुढं हे निष्पन्न झालं होतं की जे काही 1111 प्रस्ताव त्या ठिकाणी प्राप्त म्हणजे नियुक्त शालार्थ ID देण्यात आलेल्या होत्या, त्यापैकी फक्त 350च्या आसपास प्रकरणं त्यांच्याकडे प्राप्त होती। इतर प्रकरणं प्राप्त न होता सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या ऑफिसकडून शालार्थ ID इश्यू झालेल्या होत्या। त्याच्या अनुषंगाने काही शालार्थ ID जे आम्ही आतापर्यंत 3 तत्कालीन डेप्युटी डायरेक्टर या ठिकाणी अटक केलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकाचा रोल त्या ठिकाणी निष्पन्न आम्हाला दिसून आला आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर जे काही तत्कालीन माध्यमिक अधिकारी सुद्धा त्यासोबत होते त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चौकशी करत आहोत। सर, या प्रकरणामध्ये सतीश मुंडे जे निवृत्त शिक्षण उपसंचालक होते त्यांना देखील आपण अटक करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फरार असल्याची माहिती आहे, काय तथ्य आहे? त्यासंबंधी त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांचाही शोध घेत आहोत। त्या ठिकाणी लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल। सर, म्हणजे तयार करण्यासाठीच यांच्या आर्थिक व्यवहार व्हायचा, म्हणजे तो शिक्षक नोकरीवर असो किंवा नसो, शालार्थ ID क्रिएट केल्यावरच यांना आर्थिक फायदा व्हायचा? नाही, शालार्थ ID क्रिएट करणं याने शासकीय नियुक्ती मिळणं, त्यानंतर त्याचे पेमेंट किंवा जे अनुदान मिळणं, ह्या गोष्टी पुढं होत होत्या। त्याच्या अनुषंगाने कुठेतरी या ठिकाणी आर्थिक घोटाळा झाल्याचं दिसून येतं। यामध्ये जो क्लरिकल स्टाफ असेल, त्यांचे जे सबऑर्डिनेट असतील, इन्स्पेक्टर असतील किंवा अधीक्षक असतील, या ठिकाणी त्यांचा सहभाग दिसून येतो। एकंदरीत हे प्रकरण पाहिलं तर माध्यमिक शिक्षण अधिकारी, त्यानंतरचं त्यांचं क्लरिकल स्टाफ, त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफिस, त्यांचा क्लरिकल स्टाफ, त्यांची पडताळणी जी काही समितीचे अधीक्षक असतील काही ठिकाणचे, तर त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होतोय। काही लोकांना हायकोर्टाने
ॲड इंटिरियम दिली आहे. काही लोकांची काल हायकोर्टाने जामीनही फेटाळला आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई करत आहोत. सर, आतापर्यंत किती हे शालार्थ आयडी जे बोगस आहे ते आढळून आलेले आहेत? जो आम्ही आरोपी मंगाम म्हणून ज्या ठिकाणी आम्ही अरेस्ट केलेलं होतं त्याच्या निष्पन्नातून 1000 ते 1200 आयडी त्यांनी बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त 300 ते 350 फक्त प्रकरणं त्यांच्याकडे प्राप्त होते. इतर त्यांनी प्रकरण प्राप्त न होता शालार्थ आयडी दिल्याचे निष्पन्न होते. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा रोल आहे, जे पे युनिटचे इन्चार्ज आहेत वाघमारे, हे सध्या फरार आहेत. त्यांचे मुख्यतः रोल याच्यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहे. त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही त्यांचा तपास करत आहोत. सर, म्हणजे बोगस किती होतं म्हणजे याच्यातले त्यांनी नाही, ज्या शालार्थ आयडी जे त्यांनी हे करायला पाहिजे होतं, पडताळणी समितीकडून प्रकरण स्क्रुटिनी झाल्यानंतरच ते शालार्थ आयडी दिले जातात. पण ते न होता सुद्धा आतापर्यंत जे नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण असे मिळून 623 शालार्थ आयडी, 29 शालार्थ आयडी आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे. आणि इतर सुद्धा ज्या डिव्हिजनमध्ये त्याची सुद्धा आम्ही माहिती पुढील तपासात प्राप्त करून घेत आहोत. सर, आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका कितीचा घोटाळा म्हणजे कितीचा आर्थिक हे झालं असेल, सरकारचे किती नुकसान झालं असेल काय? नाही, याच्यामध्ये जे काही त्यांनी शालार्थ आयडी दिली पाहिजे, जी प्रोसिजर केली पाहिजे होती, की जे माध्यमिक अधिकाऱ्याकडून हे प्रकरण ज्यावेळेस डेप्युटी डायरेक्टर ऑफिसकडे येते आणि त्यानंतर स्क्रुटिनी समिती झाल्यानंतर त्याला मान्यता देण्यात येते आली. या ठिकाणी हे तपासात हे निष्पन्न येते की कुठेतरी हे प्रकरण जे स्क्रुटिनी समितीकडे न जाता डायरेक्ट त्यांना शालार्थ आयडी दिले गेले असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं. तसेच जर एखाद्या ठिकाणी जर 200 शिक्षकांची नियुक्ती झाली मे महिन्यामध्ये आणि त्यानंतर जूनमध्ये किती शिक्षक वाढले ह्याचं जे माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन किंवा जो त्यांचं जे निरीक्षण असू द्या किंवा त्यांचं सुपरविजन असणं गरजेचं होतं, त्या ठिकाणी सुद्धा या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी कुठेतरी दुर्लक्ष केल्यास दिसून आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचा सहभाग दिसून येतो. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।